इतकी भूक कशी लागते का तुम्हाला एक एक मिनिटाने? असं मी जुगाड करून ठेवलेलाच आहे म्हणा. आता तुम्हाला सांगते, तिला काही सांगत नाही मी. जुगाड केलेला आहे. आपल्या कुरडया असतात ना, त्या 1 तास अगोदर भिजवून ठेवल्या आणि गाळणीमध्ये पाणी निथळायला भिजल्यानंतर काढून टाकल्या आणि घरी असलेले मटार, कांदे, मिरची, पत्ताकोबी, गाजर हे सगळे पदार्थ नाश्ता हेल्दी व्हावा म्हणून मी तयार केला आहे. तर तेल तापवून घेतलंय, गॅस पेटवली, कढई तापवली आणि तेल टाकून घेतलेलं आहे आम्ही. त्याच्यात जिरे, मोहरी, जसं आपण पोहे कसे करतो त्याप्रमाणे सगळे साहित्य त्याच्यामध्ये घालायचे आहे. पण हे घालत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे, की खूप शिजू द्यायचं नाही आपल्याला त्याच्यात. ते फक्त तळून घेतल्यासारखे असे थोडे अर्धवट कचरट ठेवायचे आहेत. कारण की थोडं हे खाताना नाही का, थोडं नूडल्ससारखा नूडल्स खात असताना ते मध्येच मध्येच पत्ताकोबी लागते. तसं असं वाटलं पाहिजे आणि पोटात ते हेल्दी पण गेलं पाहिजे. पोषक तत्व कायम राहिली पाहिजे आणि पोरांचा छान आवडीचा नाश्ताही तयार झालेला पाहिजे. त्याच्यामुळे मी हे सगळं करून घेतलंय, फोडणी दिलेलं आहे. आता बघितलं त्याप्रमाणे आणि टमाटर, गाजर सगळं काढून अर्धवट कच्चं आणि मीठ वगैरे आपल्या चवीनुसार, तिखट, मीठ चवीनुसार हे टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे टाकणार आहोत, कुरडया टाकणार आहोत. कुरडया भिजल्यानंतर ह्या अशा दिसतात आणि छान परतताना खूप छान रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान आलेला आहे आणि अर्धवट कच्चं मसाले असल्यामुळे हिरवी पात वगैरे सगळं मी त्याच्यामध्ये गोडा मसाला टाकला आहे. आपण मॅगी मसालाही टाकू शकतो आणि हे असं तयार मुलांना खूप पसंत येणार. असं